नाही, पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आता हे त्यांच्याकडनं खातं काढून घेतल्यानंतर त्यांना अटक होईल अशी अपेक्षा आहे. कारण हे एक प्रोसिजर असतं, तर आज त्या प्रोसिजरचा पहिला टप्पा आता झाला असेल तर रात्री त्यांना अटक होईल असं वाटतं आत्ताच्या घटकेला तरी. पण आता याच्या पुढे काय, तर लोकांचं ना खूप कन्फ्युजन आहे. लोकांना कळत नाहीये की एक्झॅक्टली काय होणार आहे. तर आपण समजावणं गरजेचं आहे की त्याच्यात दोन गोष्टी आहेत, की एक, त्यांना ही अटक किंवा ही जी कारवाई झाली आहे ती का झाली आहे. तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मधल्या सेक्शन 8 मध्ये एखाद्या मंत्र्यांनी जर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला असेल आणि त्याला जर शिक्षा झाली म्हणजे कन्व्हिक्शन झालं, तर त्याच्यात कन्व्हिक्शन होणं हा त्याच्यातला म्हणजे दोष सिद्धी होणं हा एक भाग आहे. आणि शिक्षा किती काळाची होणं, ती जर 2 वर्षाची झाली तर त्याची आमदारकी रद्द होते. तर ही जर आधी पूर्वी काय होतं की या सेक्शन 8 मध्ये एक सब सेक्शन 4 होता, की सब सेक्शन 4 प्रमाणे जर यांनी कुठल्या वरच्या कोर्टात जर अपील केलं तर त्यांना त्यांची आमदारकी पुढे ठेवता येत होती. आताच्या घटकेला हा सेक्शन 8(4) हा रद्द करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाकडनं. म्हणून कुठच्याही वरच्या कोर्टात गेले तरी सुद्धा त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद हे दोन्ही रद्द होतं. आता हे रद्द म्हणजे सकाळपासून मी ऐकते सगळे म्हणतात राजीनामा होणार, राजीनामा होणार, अजित पवार घेणार का मुख्यमंत्री घेणार. याच्यात राजीनामा होत नाही. याच्यात विधिमंडळ किंवा मुख्यमंत्री हे दोघंही त्यांचा राजीनामा नाही, त्यांचं जे आमदारकी आहे ती रद्द करण्याचा अर्ज करतात. आणि तो रद्द करण्याची जी प्रोसिजर आहे ती आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यांनी ते रिक्वेस्ट लेटर गव्हर्नरकडे पाठवलं, त्याला मान्यता मिळाली आहे आणि आता त्यांचं मंत्रीपद रद्द झाल्यावर ना अटक होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. तर हे जो प्रोसिजरचा भाग आहे तो हा आहे. दुसरं म्हणजे त्यांना जी बेल साठी त्यांनी जो आज ऍप्लिकेशन केलंय तर त्याच्यात सुद्धा दोन भाग आहेत. एक म्हणजे अटक होण्यापासून त्यांना बेल संरक्षण देऊ शकेल का, हो किंवा नाही. आत्ताच्या घटकेला मला नाही वाटत कुठलाही कोर्ट त्यांना याच्यात अटकेपासून थांबवू शकेल. आणि दुसरं, जोपर्यंत त्यांचं कन्व्हिक्शन आणि त्यांचं सेंटेन्स म्हणजे त्यांची दोषसिद्धी आणि त्यांच्या सेंटेन्सला जोपर्यंत कोर्ट स्टे करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे ते कधी आमदारकी पण नाही गाजवू शकत आणि कुठलंही मंत्रीपद नाही, पद पण नाही भूषवू शकणार आहे. अगदी एकूणच अंजलीजी, या प्रकरणामध्ये तुम्ही मागणी केली होती किंवा तुमचं असं मत होतं की आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? नाही, माझ्या मागण्या काहीच नाहीत. मला वाटतं माझ्या तर आपण सगळे जनतेच्याच मागण्या आहेत की ही जी भ्रष्ट माणसं आहेत त्या सगळ्यांविरुद्ध कारवाई होणं गरजेचं आहे. आणि आताच्या घटनेला आपण गंमत म्हणजे हा व्यक्ती माणिकराव कोकाटे हे जे व्यक्ती आहेत त्यांनी गरीब लोकांच्या सदनिका म्हणजे आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांच्या सदनिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली. आणि हा माणूस हास्यास्पद आहे की हा आज माणूस जाऊन लीलावती सारख्या एका श्रीमंत लोकांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. इतकंच नाही, त्यांचं आता 2024चं ऍफिडेव्हिट जर तुम्ही बघितलं तर 48 कोटीची संपत्ती आहे त्यांच्याकडे. त्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं हे त्यांनी ऍफिडेव्हिटवर दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे ऍफिडेव्हिटवर न दिलेलं किती असेल. आणि असा व्यक्ती जर म्हणजे गरीब लोकांच्या सदनिका जर घेत असेल तर यांना शिक्षा कुठलंही कोर्ट देणारच. त्याच्यात त्यांना कुठलाही दिलासा मिळण्याची शक्यताच नाही. अगदी नक्कीच. धन्यवाद अंजली दमानियाजी दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात.